आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असल्याने राज्यातलं राजकारण आता ढवळून निघू लागलंय। अशातच आता राज्य सरकारकडून राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय। एकीकडे सरकारकडून सावरकर गौरव यात्रा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली, तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांनी सोशल मीडियावरील डीपी बदलत आम्ही खरे सावरकर ही नवी मोहीम सुरू केली। मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी सोशल मीडियावरील प्रोफाईलचे फोटो बदलले आहेत। त्यामुळे राहुल गांधी यांच्या संदर्भातल्या राहुल गांधी यांना आता विविध प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, सगळ्यांनीच अशा प्रकारे वेगवेगळी मोहीम छेडलेली दिसते सत्ताधाऱ्यांच्याकडून। म्हणजे आपण लक्षात घेतलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं वीर सावरकर यात्रा ही काढणार याची घोषणा केली, यानंतर एक वातावरण निर्मिती तयार केली जाते। मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, त्यांच्या पक्षातील म्हणजे शिवसेनेतील इतर काही मंत्री असतील, पदाधिकारी आहेत, यांनी सोशल मीडियावरचे, व्हॉट्सअपवरचे, इंस्टाग्रामवरचे त्यांचे डीपी जे आहेत ते त्यांनी बदललेले आहेत। आम्ही सारे सावरकर हे जे स्लोगन त्यांनी वापरलेलं आहे, हे स्लोगन घेऊन वीर सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर यात्रा काढली जाणार आहे आणि कुठेतरी राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं किंवा जो सर्व या सगळ्या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे त्यावर कुठेतरी एक आघाडी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप आणि शिवसेना यांच्याकडून केला जातोय आणि त्याची जी पत्रकार परिषद होती त्यानंतर तात्काळ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये आता याचं कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे। सोशल मीडिया एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि वेगळा प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे लोकांपर्यंत सहज पोहोचता येतं आणि काही सेकंदात पोहोचता येतं। त्यावरून लोकांचा देखील कल कळतो की नेमकं आपण ज्या पद्धतीनं श्री भूमिका घेतोय किंवा आपण जी विचार मांडलेले आहेत त्यावरती लोकांचा किती विश्वास आहे किंवा लोक त्याला किती लाईक करतायत। दुसरी अजित, पाहूयात की ही यात्रा आणि त्याच्या अनुषंगानं सत्ताधारी आणि विरोधकांची आंदोलनं आता सावरकर या विषयाभोवती कशी पुढे होतात ते। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। सावरकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली। सावरकरांच्याबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का, असा थेट प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय। तर दुसरीकडे सावरकरांचा त्याग, त्यांचं देशाप्रती असलेलं समर्पण या निमित्तानं राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून पोहोचवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली। ते वारंवार सांगतायत मी सावरकर नाही गांधी आहे। सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाही आहे। सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही आहे। तुम्ही काय सावरकर होऊ शकता? सावरकर व्हायला तेवढा त्याग, तेवढं जे काही या देशाच्या बद्दल प्रेम हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे। तुम्ही तर या देशाची निंदा परदेशात जाऊन करताय। याच्यापेक्षा जास्तीचं काय दुर्दैव असू शकतं या देशाचं? खरं म्हणजे हे स्वातंत्र्य जे आपण उपभोगतोय आणि राहुल गांधी देखील उपभोगत आहेत, त्यांनी एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर जे अंदमानाच्या जेलमध्ये, सेल्युलर जेलमध्ये होते, त्यांनी मरणयातना भोगल्या, त्याच्यामध्ये एक दिवस राहून आलं की त्यांना त्याची जाणीव येईल। पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? संपूर्ण राज्यभर सावरकरांच्या बद्दल एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशभक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे, या समर्पणाच्या निमित्त या ठिकाणी राज्यभरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यात, विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी सुरू करणार आहे। तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता शिंदे आणि भाजपनं त्यांना पूर्णपणे घेरलंय। एकतर संपूर्ण काँग्रेस विरोधी भूमिका स्पष्ट करा, अन्यथा हे नाटक असल्याचं मान्य करा, अशा आशयाची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली। शिवसेनेनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मांडलेली भूमिका अर्धवट आहे। बाळासाहेब ठाकरे
यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती. ही हिंमत तुम्ही दाखवणार का, असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय. कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार आहे म्हणजे काय करणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. सहन करणार नाही म्हणजे काय करणार. बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन. हा देखील या ठिकाणी माझा प्रश्न आहे. सगळ्या बाजूनी जेव्हा भडीमार झाला तेव्हा हे उशिरा सुचल्याप्रमाणे शहाणपण म्हणतो तसं बोललं गेलं. आणि यामध्ये बोलून काय होणार आहे, त्यामध्ये तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. आणि त्यांचे चिरंजीव म्हणाले हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या भूमिका आहेत. आणि म्हणजे हे तुम्ही ठरवल्यासारखं करताय. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. माझ्यासोबत चालत आल्यामुळे जर असं त्या ठिकाणी घडत असेल तर मी रोज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाजापासनं तर विधानभवनापर्यंत सोबत चालत नेईल. म्हणजे ते सगळे सावरकर की जय म्हणतील. मला असं वाटतं की CM साहेबांनी सांगितलं खरं आहे. सत्तेला लाथ मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे केवळ भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील, कृतीमध्ये सावरकर दिसणार नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मागे फरफटत जाणार नाही हे स्पष्ट केलं. त्यामुळे सावरकरांवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीची मध्ये ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागली. माफी मागायला मी काही सावरकर नाही असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केलंय. आणि यावरून सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय. तर दुसरीकडे काँग्रेसनं सावरकर हे समान किमान कार्यक्रमात नव्हते अशी प्रतिक्रिया देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपनंही सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. की तो आमचा श्रद्धेचा विषय आहे, वीर सावरकर हा. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकारचा, त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. आम्ही कुठल्या सावरकरबद्दल राहुलजी बोलले तर त्याचंही कोणाला समजत नसेल तर आम्हाला का माहीत. कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये सावरकर हा विषयच नव्हता. आम्ही सर्वधर्म समभावाचं आम्ही पुरस्कार करतो. आम्ही हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा, कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जसं मणिशंकर अय्यरनी वीर सावरकरांचा अपमान केला, बाळासाहेबांनी स्वतःच्या चप्पलांनी त्याच्या फोटोला बडवलं, तसं आपण बडवणार आहात का? का भाषणात जे काही बोलला ती केवळ नौटंकी होती. म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा. हा दुटप्पीपणा नाहीये. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी नौटंकी बंद करावी, हिंमत असेल तर ठाकरी बाणा दाखवा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल, खरं तर त्यांना वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स, मी कालच सांगितलं होतं आज 11 वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही. धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाच्या वाफा फेकू नका. आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सोडावे त्यांना, का सोडत नाही.
बाहेर या ना, हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावानं खंडणी मागणाऱ्या 2 जणांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेत. एका व्यावसायिकाला ॲपवरून कॉल करत या आरोपींनी पैसे मागितले होते. हा कॉल मोहोळ यांनी केला असं भासवून पैसे उकळण्याचा आरोपींचा डाव होता. मुरलीधर मोहोळ यांनी तक्रार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी या 2 आरोपींना अटक केले. या आरोपींना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली आहे. याच्यातल्या एकाही माणसाला मी ओळखलं नाही. माझ्याच मित्रांकडे माझ्या नावाने पैसे मागण्याचा हा प्रकार होता. माझे मित्र सावध झाले आणि म्हणून हा प्रकार उघडकीस आला. मला असं वाटतं की खरं तर खूप सावधानगिरी बाळगली पाहिजे सर्वसामान्य. आज पाहतो आपण सायबर क्राईम हा अत्यंत छोटा विषय झाला की सातत्यानं आपण दिवसातनं अनेक घटना अशा पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रकार हा पोलिसांच्या लक्षात आला. मी तो उघडकीस आणलाय. पोलीस त्याच्यावरती आता निश्चितपणे त्या दोघांना अटक केली, पुढची कार्यवाही करतात. ठीक आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. केवळ 50,000 रुपयांसाठी पुण्यातल्या एका 14 वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशात सौदा करण्यात आलाय. 50,000 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला विकून तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात आलं. अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन मध्य प्रदेशमध्ये विकणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन सुटकाही केली. शांती उर्फ सानो हरनाम कुशवाह आणि धर्मेंद्र यादव अशी आरोपींची नावं आहेत. मग ही मुलगी सध्या सुखरूप आहे. आपण तिला आणलेले परत तिथला तो धर्मेंद्र यादव, ही महिला शांती यांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये पूर्वी मिसिंगची कंप्लेंट होती. आता त्याच्यामध्ये कलमवाढ झालेली आहे. 363, 366, 376 आणि पोस्को असे त्याला कलम लागलेले आहेत आणि सध्या ते आमच्या ताब्यात आहे. 3 लाखांच्या खंडणीसाठी एका कंत्राटदाराच्या मुलीचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. बीडच्या आष्टी शहरात खंडणी उकळण्याच्या हेतूनं एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. या मुलीला इंदापूरच्या भिगवण परिसरात डांबून ठेवण्यात आलं होतं. आष्टी पोलीस आणि सायबर विभागानं तांत्रिक पद्धतीनं तपासाला वेग दिला आणि आरोपीचं लोकेशन शोधून काढलं. सावध आणि गोपनीय कारवाई करत पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आणि खंडणीखोरांच्या मुसक्याही आवळल्या. पण या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमृता फडणवीस यांना 1 कोटी लाच ऑफर प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. अनिल आणि निर्मल जयसिंघानीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर पोलिसांची कोठडीची मागणी न्यायालयानं फेटाळून लागली. अनिल जयसिंघानीचा अर्ज न्यायालयानं स्वीकारला आणि जयसिंघानीच्या जामिनावर आता 31 मार्चला सुनावणी होणार आहे. 50,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय आणि तपासात हस्तक्षेप न करण्याची अट, मलबार हिल पोलिसांच्याकडे पासपोर्ट जमा करण्याची अट सुद्धा या सगळ्या प्रकरणात घालण्यात आली आहे. त्यामुळे या अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात एक मोठी गोष्ट, अनिक्षा जयसिंघानीला न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. तर अनिल आणि निर्मल जयसिंघानी यांच्या जामीन अर्जावर आता 31 तारखेला सुनावणी होणार आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात होऊ दे व्हायरल.